या अभंगामध्ये तुकोबरे सांगतात की आम्ही एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। तुकोबरे सांगतात जो रखुमाईचा वर आहे, जो भगवान परमात्मा अगदी 28 युग लुटून गेले तरीही तो अगदी ठामपणे ती विटेवरती उभाच आहे, अशा भगवान परमात्माला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं। परंतु तुकोबरे म्हणतात चित्तामध्ये आता तुम्ही आम्ही ही भगवंताची भक्ती करतो, बरोबर आहे, आपण भगवंताची भक्ती करतो, परंतु आपली भक्ती करणं ही काही वेगळीच आहे। आपली तुकोबरे म्हणतात भगवंताची भक्ती करा, पण आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी जीवा सुख नव्हे। तुकोबरे म्हणतात कोणत्याही एकाच देवाची भक्ती करा, परंतु ती भक्ती करत असताना एका तनाने, एका मनाने, एका तनाने आणि एका धनाने, अशा सर्व गोष्टीने फक्त एकाच देवाला आळवा। परंतु आपले हे बघा, मुळातून भगवान परमात्मा एकच आहे, मुळातून भगवान परमात्मा एकच आहे, परंतु अवतार कार्य मात्र काही वेगवेगळे आहे। म्हणून तुकोबरे म्हणतात कोणत्याही देवाला भजा, परंतु एकाच करतो। मग तुकोबरे म्हणतात अशी भक्ती काही कामीची नाही। तुम्हाला भगवान शंकराची सेवा करायला आवडते, तुम्ही बिंदासपणे करा, परंतु एकाच देवाला सर्वस्व माना। असं प्रत्येक म्हणजे वार बदलला की देव असं बदलू देऊ नका, जेणेकरून तो भगवान परमात्मा लवकर आपल्याला आपलंसं करेल। म्हणून तुकोबरे म्हणतात मीही तेच केलं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। तुकोबरे म्हणतात ते भगवान परमात्माला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं। मग तुम्हा आम्हाला प्रश्न पडावा की अरे तो भगवान परमात्मा तुकोबरे यांच्या चित्तामध्ये जातो, तर मग आपल्या चित्तामध्ये का बरं येत नाही? तर तुकोबरे म्हणतात तुका मने चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते तुकोबरे म्हणतात तुमचं चित्त पहिलं शुद्ध करा, जेणेकरून तो भगवान परमात्मा तुमच्या चित्तामध्ये येऊन राहील। परंतु